नागपुर के काटोल में हुए ब्लास्ट का मुद्दा बुधवार को विधान परिषद में भी गूंजा। सदस्यों द्वारा इस मुद्दे को उठाए जाने के बाद सीएम देवेंद्र फडणवीस ने विस्तार से जवाब दिया। फडणवीस ने कहा कि एक्सप्लोजिव इंडस्ट्री के लिए बनाए गए नियमों के बदलाव के लिए राज्य केंद्र सरकार से निवेदन करेगी। इसके साथ ही एक्सप्लोजिव से संबंधित यूनिट में हैंडलिंग की प्रोसेस ऑटोमेशन पर जाए, इसे लेकर आने वाले वक्त में काम किया जाएगा। या संदर्भात जेवढे गंभीर कलम लावता येतील ते सगळे कलम लावून आपण एफआयआर दाखल केलेला आहे। कारण काही गोष्टींचा निग्लिजन्स हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला। नॉर्मली आपल्याला माहिती आहे की जर प्रायमा फेसी निग्लिजन्स नसेल तर पहिल्यांदा आपण ॲक्सिडेंटचा त्या ठिकाणी हे करतो आणि मग त्याच्यानंतर त्या संदर्भातली कारवाई करतो। पण यात काही प्रायमा फेसी निग्लिजन्स देखील हा पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे ती कारवाई केली आहे। 21 लोकांवर एफआयआर करण्यात आला आहे। 11 लोकांना अटक झाली आहे, ज्यात एमडीला पण अटक केली आहे। एमडीला पण आता या ठिकाणी अटक झालेली आहे। आम्ही केंद्र सरकारला आता एक त्या ठिकाणी निवेदन देतो, ज्या निवेदनात केंद्र सरकारला 2008च्या ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा जे काही नियम आहेत हे नियम रिव्हिजिट करण्याच्या संदर्भात आम्ही विनंती करतो। सगळं मॅन्युअली करण्यापेक्षा हा जो एक अतितीव्र ज्वलनशील पदार्थ जिथे हँडल करावे लागतात असा जो त्याचा पोर्शन आहे हा टोटली ऑटोमेटेड झाला पाहिजे, ह्यूमन इंटरव्हेन्शन रहित झाला पाहिजे। अशी काही व्यवस्था करता येईल का, अशा संदर्भातही रोबोटिकली करता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने करता येईल। कारण मनुष्याच्या जीवापेक्षा अधिक मोठं काही असू शकत नाही। तर त्याही संदर्भातली विनंती ही आम्ही करतोय। त्या संदर्भात एक सविस्तर निवेदन सगळ्या एक्सपर्ट्सला बसवून त्या ठिकाणी तयार होतंय आणि ते निवेदन घेऊन आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत आणि त्या नियमांमध्ये बदल करून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये या दृष्टीने काळजी घेतली जाईल।